आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 47 सोडवणार आहोत. उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. तसेच इयत्ता 5वीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर बघता येतील. आता आपण उदाहरण संग्रह 47 सोडवू. प्रश्न पहिला आहे, वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना 20 लिटर 450 मिली आणि एका अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिली दूध वाटले. तर अजयने एकूण किती दूध वाटले? या उदाहरणात आपल्याला एकूण किती दूध वाटलेले आहे ते शोधायचे. त्यासाठी आपल्याला 20 लिटर 450 मिली आणि 28 लिटर 800 मिली यांची बेरीज करावी लागेल. म्हणजे आपल्याला अजयने एकूण किती दूध वाटले ते समजेल. आपण बेरजेच्या स्वरूपात लिहून घेतलेलं आहे. लिटरमध्ये लिटर आणि मिलीलिटरमध्ये मिलीलिटर. मग 20 लिटर 450 मिली अधिक 28 लिटर 800 मिली. आता यांची बेरीज करू. 0शी 0, 5 आणि 0 5च, 8 आणि 4 12 म्हणजे 1 हातचा येईल. त्यानंतर 8 अधिक 1 9 आणि 2 आणि 2 4 म्हणजे आपली बेरीज आलेली आहे 49 लिटर 250 मिलीलिटर. आता याचं शाब्दिक उत्तर लिहून घेऊ आपण. म्हणून आपण लिहून घेऊ, अजयने 49 लिटर 250 मिली दूध वाटले. यानंतर दुसरं उदाहरण आहे, ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील 2 किलोमीटर 575 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता केली. तर किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली? हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. कारण जेवढा रस्ता स्वच्छ करायचा ठरवला होता तेवढा झाला नाही. मग किती रस्ता स्वच्छ करायचा राहिला ते आपल्याला शोधायचे. मग आपण वजाबाकी करू. आता त्यांनी 2 किलोमीटर 575 मीटर लांबीचा रस्ता स्वच्छ करायचा ठरवला होता. त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीचा रस्ता स्वच्छ केला. म्हणजेच 2 किलोमीटर 575 मीटर वजा 1 किलोमीटर 750 मीटर वजा करावे लागतील. मग आपण ही वजाबाकी करून घेऊ. आपण वजाबाकीच्या स्वरूपात लिहून घेतलेलं आहे 2 किलोमीटर 575 मीटर वजा 1 किलोमीटर 750 मीटर. आता याची वजाबाकी करू. तर 575 मीटरमधून 750 मीटर वजा होणार नाहीत. मग अशा वेळी आपण काय करायचं, किलोमीटरमधून 1 किलोमीटर मीटरमध्ये घ्यायचा. मग 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतो. म्हणून 1000 अधिक 575 बरोबर 1575. आता 1575 मधून 750 वजा करायचे. आता किलोमीटरमध्ये 2 किलोमीटर होते. 1 किलोमीटर आपण मीटरमध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी 1 किलोमीटर राहिला. आता आपण 1575 मधून 750 वजा करू. 5 0 5च येईल. 7तून 5 गेले 2 राहिले. 15तून 7 गेले 8 राहिले. त्यानंतर 1तून 1 गेला 0 राहिले. म्हणजे वजाबाकी आली 825 मीटर. आपण याचं शाब्दिक उत्तर लिहून घेऊ. म्हणून आपण लिहून घेऊ 825 मीटर रस्त्याची स्वच्छता करायची राहिली. यानंतर तिसरं उदाहरण आहे, बाभुळ गावाने प्रक्रिया केलेले 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला? आता आपल्याला बेरीज करावी लागेल. 21,250 अधिक 31,350. आता आपण यांची बेरीज करू. 0शी 0, 5 आणि 5 10 म्हणजे 1 हातच्या आला. त्यानंतर 2 आणि 1 3 आणि 3 आणि 3 6, 1 आणि 1 2, 3 आणि 2 5. आपली बेरीज आलेली आहे 52,600 लिटर. मग आपण याचं शाब्दिक उत्तर लिहून घेऊ. म्हणून आपण लिहून घेऊ, एकूण 52,600 लिटर सांडपाण्याचा शेतीसाठी वापर झाला. यानंतर चौथं उदाहरण आहे, अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात. तर 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल? आता अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला 22 रुपये लागतात. म्हणजे 1 लिटर दुधाला किती लागतील? 22च्या दुप्पट म्हणजे 22 दुणे 44. म्हणजे 1 लिटर दुधासाठी 44 रुपये लागतील. आपल्याला 7 लिटर दुधाची किंमत शोधायची. मग आपण ती 44 गुणिले 7 करू. म्हणजे आपल्याला 7 लिटर दुधाची किंमत मिळेल. 44 गुणिले 7 केलं तर त्यांचा गुणाकार येतो 308 रुपये.
म्हणजे 7 लिटर दुधासाठी आपल्याला 308 रुपये द्यावे लागतील. आपण याचं उत्तर लिहून घेऊ. म्हणून 7 लिटर दुधाची रक्कम 308 रुपये आहे. यानंतर 5वं उदाहरण आहे. एका मोटारसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, तर ती सव्वा तासात किती अंतर जाईल? आता ताशी वेग म्हणजे काय? एका तासात ती मोटारसायकल किती किलोमीटर जाते? त्याला ताशी वेग म्हणायचं. मग एका तासात 40 किलोमीटर जाते. मग आपल्याला सव्वा तासात किती जाते ते काढायचे. मग सव्वा तास म्हणजे किती? सव्वा तास बरोबर 1.25 तास. मग आपण 1.25 गुणिले 40 करू. 1.25 गुणिले 40 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 50, म्हणजे 50 किमी. म्हणून आपण लिहून घेऊ सव्वा तासात 50 किमी अंतर जाईल. या उदाहरण संग्रहातली राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.